नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासात अशी अफलातून माणसं मला भेटतात. मोरारजी देसाई यांच्या शिवंबूबद्दलची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. ती तुम्ही बघा, समजून घ्या. तुम्ही मात्र गोमूत्र घेता होय, रोज. रोजच किती काय आता 5-7 वर्ष झाली. हिने ते गावात गैरं सगळी आणायला सांगितलं तर हां. चेअरमनने ते ह्यो आलता कोल्हापुराजवळचा. आणि महाराज, हां, वय वर्ष किती तुमचं? वय वर्ष आता काय सांगावं, 93 सप्ताह अनेक 3 महिन्यानं. पूर्ण नाव काय तुमचं? वसंतराव सूर्यवंशी, गाव? चिंचवाड, चिंचवड तालुका? शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. पान आणलं का ही मला? हां, पान आणलं का म्हणलं? हां. हे आधार कार्ड? आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, गाडीचं लायसन्स बी आहे. बघू गाडीचं लायसन. लायसन नाही हो, ते आणलो घरात आहे. हां. खास उद्या आणून ठेवेन यांच्यापाशी. बघू जरा पैसे. पैसे बघू, पैसे. हे 400 रुपये आहेत की एवढं सर. हं. कशाला लागतात ह्या वयात पैसे, कशाला लागतात? अहो काय तर असतं, गाडीच पंक्चर होत्या, काय तर होत्या. हं. हां, काय तर वाहन सांगून घराकडं जायला येतंय. हां ह्या वयात बी गाडी चालवायची? हां, ह्या वयात गाडी चालवायची? चालवतो की तिकडे शेताकडे. ते आता जरा रोडवर यायचं बंद केलं आहे. रोडवर यायचं बंद केलंय? हां कुठली मोपेड आहे का? हां, लुना आहे का? लुना? लोना बारकी, पाय त्याच्यात लगेच पडत नाही, काय नाही. हं. शेती? 1.5 एकर आहे. त्यातला अर्धा एकर गेलं आहे घर बांधायला, हे ते. आणि सुरुवातीला हे सारे पाटलापासून आमची रीत बसली आहे. हं. हां, सुरुवातीला आम्ही ते जुनी घागर एकूण बाजार केलेला माणूस आहे मी. जुनी घागर विकलो सांगलीला नेऊन शिंद्याच्या दुकानात. कशाला? अहो पैसेच नाहीत की बाजार करायला. आणि हां. अशा परिस्थितीत आम्ही आलो आहे. शेअर्सला काय पैसे भरायला माझ्याकडे होतं वय. पहिलं शेअर्स ओळा केलं असोसिएशनमध्ये. तिथं यायला सांगितलं. तिथं यायला सांगितलं, गेलं, सगळं झालं. मग सगळे घेतले की पैसे आहेत ते. मग माझा जरा चेहरा नाराज झाला. हळी मारलं, घेतलास काय म्हणलं? हे नाही म्हटलं. त्या ह्याला खून केलं, पावत्या करणाऱ्याला. दिला की शे पावती 500 रुपये भरून. हां, मग ते मागण्यात दिलं आम्ही. घागर विकून पैसे दिले? हां घागर विकून ते पैसे दिले का? हां, कोण? तुम्ही? हां, घागर विकली का पुन्हा? ते बाजारला घरात परिस्थिती नव्हती म्हणताना ते हे केलेलं. मुलं किती? मुलं 2 आहेत. काय करतात मुलं? काय करतात, एक दारू पितंय, हां. एक अंगावर येतंय, एका दावा घातलाय. सगळं शेवट आता जरा बरोबर होईना जरा. खरा नट सम्राट. हे घेतला बघितला काय? कशामुळं भांडणं पोराबरोबर? अहो रानाबद्दलच की हो. एकाला देऊन कसं चालेल? 2 जण समान घ्या म्हणतो मी. बरोबर आहे का नाही हो? काय एक ते चक्रम झालं आहे म्हणून त्याला द्यायचं नाही असं काय नाही. त्याला बी द्यायचंच. ह्यानं मी 2 जण घ्यायचं. आणि पोरगी एक गावातच दिलतो, तिचं काय तिथं रीत बसना. तिला भाडं करून 1.5 एकर राणी घेऊन दिलो आहे. कसलं भाडं? कसलं भाडं? बैलांचं हो. रेडी आणि एक बैल झोपून भाडं करणार. ह्या वयात? ह्या आत्ता कुठलं आलं आहे मागं? ह्या वयात करतोय वय भाडं. संपलं. किती वर्ष भाडं केले? भाडं 10-15 वर्षे. आणि ते करून मुलीला जमीन घेऊन दिली 1.5 एकर? 2 एकर जमीन घेऊन दिलो आहे. आणि ती आता पलटी झाल्या. मला हा याद दाटन व्हायला. आणि मला तुझ्या माघारी काय मिळायचं आहे ते आत्ता मिळावं. राहिलेलं एकरभर रान? माझ्या माघारी घ्यायला की तिकडं म्हटलं. असं सगळं चाललंय. हे सगळं बघून दुःख होत नाही का? काय ते वाईट नाही का वाटत हे सगळं बघून? नाही नाही नाही
एस टीत पैसे घेत नाहीत. हे जावं कुठं बी जावा. पंढरपूरला जातो, हां सकाळी गेलो म्हणजे संध्याकाळी यायचं आहे. आता व्यवसाय काय मग? आता व्यवसाय धंदा आता कशाला करतोय हो, ह्या वयात व्यवसाय करतोय होय. शेताकडे गेलं तर ते पहिल्यापासून नाद आहे म्हणून फिरी मारायचं आहे. काय केले रानात? रानात थोडं निलगिरी केलो आहे, थोडं हत्ती गावसा आहे. अजून ऊस नसतंय काय? ऊस ऊस आहे एक 20-25 गुंठ. बर किती होतंय वार्षिक ऊस? किती टन होतंय वर्षाला? कशाला? ऊस किती होतंय म्हणलं वर्षाला? वर्षाला होते की 60-55. भागतंय का तेवढ्यात? हां भागतंय. भागतंय की काय करते मग, आम्हाला मत पाहिजे. हाय त्यात बजेटवर बसवायचं. बाजारला गेलो तर बी 10-20 रुपये खिशात ठेवायचं बाजूला आणि बाजार करायचं. बचत 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 करायची तेवढी. हां बचत करायची कशासाठी? तुम्ही जर नाक्यावर गाठ पडला असा, चहा पिऊन चला म्हटला असा तर खिशात काय नसलं तर काय करणार? मी गप्प बसायची पाळी आहे त्या. बाजार जरा जरा कमी करायचा आणि पैसे शिल्लक घेऊन जायचं घराकडे. किती शिल्लक? व्याजानं पैसे काढले नाहीत का? कधी व्याजापट्ट्यानं पैसे नाहीत काढले? नाही. कधीच नाही. कधी नाही काढले पैसे व्याजानं? काढलोय की, लबाड का सांगायचं. तसं तुम्ही म्हटला विचारला तर मला मी गावणारच नाही. 500 रुपये सारे पाटलांनी दिलं शेअरचं, बाकीचं सोसायटी करायला सांगितलं. मग ते वर्षाला जरा जरा गेलं आणि तुम्ही म्हणता कर्ज काढला ना. अहो कशी वेळ येईल तशी जायला लागतंय. आता रोजचं जेवण काय? जेवण काय भाकरीची बाजरीची. हेच दुसरं तेलकट चालत नाही. कसलंच नाही. तेलकट कवापासून बंद केलं? तेलकट कवापासून बंद केलं? काय ते तेलकट खायचं कवापासून बंद केलं? जवळजवळ 85 सालापासून. 85 वरचे 15 आणि आताचे 26, 40 वर्ष झाली की. होय. कसलंच तेलकट खाल्लं नाही? नाही. मग खायचं काय? खायचं काय? अहो खायचं भाकरी, हे वय नवय हे खायचं. भाकरी बरोबर काय खायचं? भाकरी बरोबर काय तर करतात की जरा कालवण वय नवं, वांग्याची भाजी, मेथीची भाजी म्हणतो रोज आहे एवढी. कच्ची का भाजलेली? भाजी केलेली? कच्ची का भाजी केलेली? कोणची? शिजवलेली का कच्ची भाजी? कच्ची कशाला करतात की तव्यात खालवर लसूण बिसून घालून. मटण खातो की, लबाडला बोलायचं नाही. लबाड बोलणार नाही मी. एक गोष्ट ते बी आता कवा तर 1-2 महिन्यातनं ते एक करायला गेलं तर 2,000 रुपये लागतात. त्याचं बचत करायचं. आणि ताक असतंय म्हणलं की तुमच्या जेवणात? ताक असतंय का? ताक असतंय की, ताक असतंय 1 ग्लास रोज. 1 ग्लास असतंय. मोठं विनोदी आहे बरं काय. पाचही बोटं काय सारखी आहेत काय म्हणतात? होय म्हटलंय, 5 बोटं सारखी आहेत. कसं काय? कसं काय? काय म्हणणार? 5 बोटं कशी काय सारखी आहेत? जेवताना पवित्र गोष्टीला 5 बोटं सारखी आहेत. जेवण घेताना आम्ही घेत नाही काय? 5 समानच होत बघा. आहे का हे जीवनाचं तत्वज्ञान कुठल्या तरी तत्ववेत्याकडे? दाखवा. 5 बोटं अशी सारखीच झाली जेवताना? होय, जेवताना काय हे करा का जाताच होते. एक प्रतीक म्हणून धावलंय ते. 5 बोटं सारखे नसतात, पोरं सारखे नसतात, 12 भानगडी आहेत. अजून एकदा विचारू का? विचारा की, मग ऐकू आलं तर मी उत्तर देणार. आणि एखादा आजार काय? आजार तुम्हाला आजार कुठले? डायबिटीस? नाही, कंबर दुखत होते. हे कंबर महिन्याला 500-700 रुपयाच्या गोळ्या लागत होत्या. ते बंद केलं. आता काय आजार? आता काय नाही. साखर नाही, काय नाही. साखर नाही, बीपी नाही, काय नाही. खुरपं इथं मारलाच आता वेळ लगेच 2-3 दिवसात म्हटलं हे होतंय साखर नाही म्हणून. मग हिने मार्गाला लावलो
गणपतरावनं बी ते गोमूत्र घ्या म्हणून लागलं, महिना 500-700 रुपये राहू लागलं किंवा असं का कसा. मग आता ते गौमूत्र घेतल्यापासून सगळं थांबलं. सगळं थांबलं, कंबर तर गेलेच. हा ह्यांचा वैयक्तिक अनुभव आहे. जे कोणी आयुर्वेदाचार्य असतील ते आणखी जास्त स्पष्टपणे सांगतील. आम्ही काही त्या गौमूत्राचं इथे ना त्याच्याबद्दल माझं काही मत आहे ना त्याच्याबद्दल काही नकारात्मक भाव आहे, तो तुम्ही ठरवा. आणि ह्या त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे. आयुर्वेदामध्ये गौमूत्राबद्दल खूप वेगळे त्याचे परिणाम सांगितलेले आहेत. ऋतुमानावर घ्यायचं असतंय. आता ऊन कसलं आहे, नाहीतर पहिलं अर्धा कप घेत होतो, आता 2-3 चमचे घ्यावे. उष्णता असते त्याच्यात, उष्णता लय असते. ऋतुमानावर जायला लागतंय. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. या 93 वर्षात 18व्या-20व्या वर्षापासून जरा बरं कळायला लागलं असेल. होय. काय काय बदललंय? काय काय बदललंय म्हणजे? समाज, माणसं. अहो समाज, माणसं झालं तर हे 7-8 एकर रान घेतलोय भाडं करून. फक्त 18 गुंठ होतं रान वडलार्जित. मग आता रान किती आहे? 5-7 एकर आहे की. खरं ते नानक्या पोरग्यानं गिळलं हो. काय करायचं. आणि थोरलं बसलंय अंतराळी. इथं आलतं की गणपतरावाकडे सगळी मिटिंग आलती की इथं मिटवायला. ह्यानाशनी म्हटलं असं असं आहे, असं असं. त्या मला माझ्या नावावर करू नका, थोरल्या पोरग्याच्या नावावर चक्रम झालं आहे त्याच्या नावावर करा. मग लग्न झालीत का दोन्ही मुलाची? लग्न झालीत का दोन्ही मुलाची? होय. मी एवढंच विचारलं, समाज कसा बदलला? समाज बदललाय का हाय असाच आहे? समाज बदललाही की आता. पहिलं काय असं होतं वय. मातीला गेलं तर दुसरी कापडं नेत होतं, ते नदीवर आंघोळ करत होतं. ते काय आता राहिले वय. गाडी पार तळाला जात्या नेत्यात. काळाबरोबर जायला लागतंय हो. आता उगाच मी पहिलंच घागर ऐकलो म्हणत बसलं तर आणि घागर ऐकू काय म्हणलं असा तर काय प्रश्न उत्तर देणार मी. परिस्थिती कशी असेल त्याप्रमाणे करत जायला लागतंय. हे जे अशी लोक आहेत ना, आल्यात काय आले की जाऊ की भेटायला. असं आहे की ही सगळी जी बसा 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 ही जी आयुष्याची विद्यापीठ आहेत ना, त्यांनी एका वाक्यात सांगितलं की परिस्थिती जशी असते तसं बदलायला शिका. आणि त्यांना तर मी म्हटलं की खऱ्या अर्थाने ते नटसम्राट आहेत. सगळं करून शेवटी आयुष्याच्या एका टप्प्यावरती त्यांना मुलांकडनं होणाऱ्या त्रासाबद्दल पण ते बोलले. या वयामध्ये दुचाकी चालवणारा 83 वर्षाचा हा तरुण, ज्याला कुठलाच 93 वर्षाचा तरुण ज्याला कुठलाच आजार नाही आहे. थांबूया आपण इथे. शिरोळमध्ये आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात.